गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपली सुरुवात डायरेक्ट कापूस बी पासून सुरू झालेली आहे. 3 बॅगी घेतल्या आज. आणि हे बघू शकता तुम्ही आडूळ, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हे आडूळचं बस स्टँड. इथं लोक सगळे एकत्र येतात, इथे बस थांबतात. आणि हे मार्केट आडूळचं. हे असं पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुरीचं भूस, मुगाचं भूस असलं तर जनावराला खायला चांगलं असतं. कारण की सगळीकडे ओलं ओलं असतं, सगळीकडे चिखल. पावसामुळे बाहेर कुठं जाता येत नाही, बाहेर चारा व्यवस्थित खाता येत नाही. त्यामुळे असा वाळलेला चारा असता व्यवस्थित ठेवलेला असला ना तर जनावराला खूप उपयोगी पडतो. जनावरांची दैन होत नाही. आपली छोटी कालोड, ही मोठी कालोड आहे ना, ज्यावेळेस होती ना आपल्याकडे हिच्यापेक्षा छोटी होती आणि हिच्यापेक्षा वंग होती एकदम. आता बरी आहे, अजून बरी करू दिला. हे कसं पावसामुळे जरा वातावरण व्यवस्थित नाही आहे ना, त्याच्यामुळे जनावर खात पित नाही येतं, थोडं त्यांचं वंगळ असल्यासारखं दिसतं. ही पण एकदम छोटी होती, आणल्यापासून डबल झाली. तिला पण मोठं करू, एकदम मोठं, त्या टायमाला विकू. हे आपली मक्का पागाशी आली. घेतलेले कष्ट आपले सार्थकी ठरले. एवढ्या उन्हाळ्यामध्ये आपण बोरवेलच्या नळीनं पाणी दिलं. छोटे छोटे एकदम झाडं होते मक्काचे. त्यावेळेस एक एक मक्काच्या ताटाजवळ बोरवेलनं पाणी भरलं. त्यावेळेस हे कुठं आली. बघू शकता आता सगळीकडं वावरांनी लोकच आहेत. जिकडे तिकडे येणारे जाणारे लोकच. त्या दिवसात शेतीचे कामं सुरू झाले. सगळ्या वावरामध्ये लोकच लोक. जिकडे तिकडे लोकच सरकी लावायला. हे असे शेतकरी. पाऊस आला तर शेतकरी खूप आनंदात असतात. इकडे आमच्या शेजारी सरकी लावताना बघू शकता. जिकडे तिकडे आता लोकच वावरामध्ये. गावात कोणी दिसणार नाही तुम्हाला, सगळे लोक वावरामध्येच असतात. माझ्या आई वडील सरकी लावताना चालू आहे सगळीकडे लगबग सरकी लावायची. त्या साईडनं कोणती लावून राहिले सरकी? धंदे लावू लागले का? चिखल झालाय सगळीकडे. माती म्हटल्यावर आता ते होणारच. आता सगळे शेतकरी असे आनंदी आहात, एकदम आनंदी शेतकरी आहेत सगळे. हे सगळे शेतकरी शेतात जातानी सरकी लावायला. आम्ही 3 प्रकारच्या कापूस सीड आणलेले, सरकी सीड्स. एक धनदेव आहे, ही आहे राशी 559, आपलं 659, राशी 759. अजून आणखी एक ही कबड्डी आणलेली आहे. अजून आपण हा खिरा, हिरवा खिरा, हा एक पुढे आणलेला लावण्यासाठी. त्याच्यानंतर वांगे, ब्रिंजल, पुणेरी कटेरी, आणि आणखी एक आणलेलं भेंडीचं. 3 पुढे आणल्या त्या. म्हटलं भाजीपाला आपल्याला घरच्या घरी होईल खायला. आणि हे सूर्यदेव दर्शन देत आहेत आता हळूहळू आभाळाच्या पाठीमागे. हे गावाकडलं वातावरण बघू शकता. पायाला कसा चिखल लागत आहे एकदम जास्त. चांगला पाऊस झाला, लागवडी टाईप पाऊस झाला. एवढा जास्त पण नाही झाला, रिमझिम पाऊस होता. ही माझी बायको, ही पण सरकी लावत आहे. आरती इकडं पाय, आयकर फॅमिलीला मांजरीवाणी दात द्यायचे. मांजर. आमच्या सासूबाई, आमच्या आजी सासू. असं सरकी लावायचं काम चालू आहे आज. पूर्ण वावर लावायचंय तिथपर्यंत. चाललो आता. इथं वावर तयार झालाय.
म्हणजे पूर्ण सरकी लावले. मग आता जेवण ते गेलं आणि गायरानात चाललो सरकी लावायला. खतम हो गई भैया तो रस्ता डायगावला जाणारा ते आपलं शेड. बायको बा कसं गाणं म्हणते. आपल्या गावड्या कालवडी 2-2 टोपले भुस खाऊन बसल्यात. आज बाहेर नेलंच नाही याला, आज गोठ्यामध्येच होत्या. एकदम छोटी होती तेव्हा घेतली होती. आता मोठी मोठी झाली. आता मोठी होत चालली. पलीकडे बघा कशी बसली शांत. 5 वाजेच्या सुमारास पाऊस चालू झालेला आहे. आम्ही सगळे वावरात शेजारी पूल आहे नदीचा. हे आमचे वडील. कस काय पाऊस आहे महाराज? भरपूर आहे. पाऊस आला. हा थोडी लागवड राहिली लावायची. अर्धा तासाची राहिली होती आपली लागवड. असा पाऊस चालू आहे. आम्ही त्याच पुला खाली नदीच्या, ही नदी वाहती. जास्त जर पाऊस आला तर नदी वाहिली. आम्हाला इथून उठून वर जावं लागेल पावसामध्ये भिजत भिजत घरी. चांगला जुगाड वाज पाणी आला, चांगली जुगाड घालतोय. पाणी पडत आहे वर थोडं खाली बसलं. आपली पाड आज दिवसभर आतमध्येच आहे. आज आम्ही गेलो सरकी लावायला. तर आपलं शेडमध्ये सगळा राडा, मोटर, पाईप, असे झाडं हिरवेगार झालेत पाऊस पडला तर. आमचं घर हे सगळं चिखल चिखल झाला. आमच्या शेजारी येडी बुटी, नाव येडी बुटी. माझी गाडी. आणि हा आमचा गल्लीचा व्ह्यू. चालू आहे. काही लोकांचे घर झाले, शेजारचं घर झालं आत्ताच, त्यामुळे ही घाण पडलेली. इथं एकदम गल्ली स्वच्छ होती. तर इथं पण यांचं घराचं काम चालू आहे काही, म्हणून घाण नाही तर गल्ली स्वच्छ होती एकदम. हो काय झालं? काय नाही भाऊ. कुठं होते आज काय आम्हाला? आज पुतळ्याकडे कसते टाकून व्यवस्थित काम केलंय. भारी काम झालंय आहे की नाही?